गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया आम्हांसी सांगा स्वामी कृपामूर्ती। सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची। शनिप्रदोषीय सर्वेश्वरासी पूजित होती गुरु, उपदेश्य देहवासना असता तियेसी, पंचत्व पावली तयेवेळ्य। झाला जन्म पुढ्य तिसी, कारंज नगर उत्तरदेशीय, वाजसनीय शाखेसी, विप्रकुळ्य जन्मली। जातक वर्तलेय तियेसी, नाम अंबा भवानी एसी, आरोपिलेय स्नेहेस्य, मातापितर्य परियेसा। वर्धता मातापित्यागृह्य, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्साह्य, देती विप्रासी तेची ग्राम्य। शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, त्यासी दिधली कन्यादान, अतिप्रीतिंकरुनी। तया माधव विप्राघर्य, शुभाचार्य होती नारी, वासना तिची पूर्वापर्य, ईश्वर पूजा करीतसे। पूजा करी ईश्वरासी, दंपती उभयवर्ग मनोमानस्य, प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्कर। मंद्वार्य त्रयोदशीसी, पूजा करीती अतिन्विशेष्य, तनु वत्सर्य झालिय षोडशीय अंतर्वतनी झाली ऐका। मास तृतीये पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होती तियेसी, बहमज्ञान बोलतसे। करीती उत्साह मास, सातीय, द्विज करी सीमंती, अक्षवाण्य वोवाळीती आरती, सुवासिनी मिळूनिया। ऐसे क्रमिता नवमास्य, प्रसूत झाली शुभ दिवशीय, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होतीय मातापिता। जन्म होतांची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलोलिक, पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणूनी तयेवेळ्य। जातककर्म करी तो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया। सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेष्य, कुमर होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका। याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल परीस, चिंतामणी याचे चरण। अष्टही सिद्धी याचे द्वार्य, वोळगत राहतील निरंतर्य, नवनिधी याच्या घर्य, राहती ऐक द्विजोत्तमा। न होती यासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनांत, याचे दर्शन मात्रेय पतित, पुनीत होतील परियेसिय। होईल हा अवतार, पुरुषी, आम्हा दिसतसे भरवंसिय, संदेह न धरावा मानसीय, म्हणूनी करीती नमस्कार। म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर, याचेनी महादैन्य हरे, वेण्य न लगे कळीकाळा। तुमचे मनीय जे जे वासना, सर्व साधेल निर्गुणा, यात्य कराव्य हो जतना, निधान आलय तुमचे घरा। ऐसे जातक वर्तवून, सांगता झाला विद्वज्जन, जनक जननी संतोषोन देती दान वस्त्राभरण्य। सांगोनी गेले ब्राह्मणस्तोम, मातापिता अतिप्रेम, दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलोण वोवाळीती। व्यवस्था फांकली नगरात, अभिनवाजी देखिले म्हणत, उपस्था बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळजन। नगलोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणूनी मात्र, माता न दाखवी कवणासी। मायामोह्य जनकजननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणूनी, अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्णसुतेय। परमात्मयाचा अवतार, दृष्टी त्यासी केविय संचार, लौकिक धर्म ममत्कार, मातापिता संरक्षिती। वर्तता बाळ येणेंपरी, दिवस 10 झाली यावरी, नामकरण पुरस्त्रिय, ठेविता झाला जनक द्विजोत्तम। शालग्रामदेव म्हणत, जन्मनाम झाले ख्यात, नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे। ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करीती प्रीतिकर्य, माता म्हणतसे येरी, न पुरे क्षीर बाळकासी। पतीसी म्हणे तये वेळा, स्तनीय दूध थोडे बाळा, एखादी मिळवा का अबळा, स्तनपान देववू। अथवा आणा मेशी एक, आपुले स्तन्य न शमे भूक, ऐकोनी हानसे बाळक, स्पर्श करी स्तनासी सव्यकर। स्तनीय स्पर्श होतांची कर, 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र बिजोनी विचित्र, वाहो लागे भूमीवरी। विस्मय करीती जनकजननी, प्रगट न करीती गौप्यगुण्य, नमन करीती बाळकाचण्य, माता होय खेळविती। पाळण्या घालुनी बाळकासी, पर्यंदेय गाय अति हर्षी, न राहे बाळक पाळणेस्य, सदा खेळे महीवरी।
वर्धे बाळ येणेंपरी माता पिता ममत्कार्य वर्धता झाला संवत्सर्य न बोले बाळ कवणास्व्य माता बोलवी कुमरासी बोले शब्द कारेस्य चिंता करीतसे मानस्य मुख्य होईल म्हणूनी पुसती जाण ज्योतिषासी म्हणे बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणूनी पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधाव्य कुलदेवतेसी अर्क्वार्य अश्वत्थपर्णेस्य अन्न घालाव्य तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुख्य यासी शिकवाव्य बरव्या विवेक्य बाळ बोल बोलुव शिके म्हणूनी सांगती विनोद्य हांसोनी कार उच्चारी बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ कार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाल्य सर्व ज्ञान असे भल्य श्रवणीय ऐकतो बोल सकळ जाणूनी न बोले कवण्या गुण्य कान्ह्य केलिया न बोले सूत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जाहल्य वर्षे 7 मुका झाला दैवयोग्य 7वे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त ब्राह्मणांसी केन्वी कराव्य म्हणूनिया विप्र म्हणती तयावेळा संस्काराव्य ब्राह्मणकुळा उपनयनाव्य केवळा अष्टवरुष्य होवो नये माता पिता चिंता करीती उपदेशाव्य कवणे रीत्य मुका असे हा निश्चित्य कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव जाहले आपुल्य ईश्वरगौरी आराधिले त्रयोदशीय शिवासी पूजिल्य वाया झाले म्हणतसे ईश्वर्य तरी दिधला वरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करून म्हणूनी चिंता शिवासी के एकची बाळ आमुचे कुश्य आणिक न देखो स्वप्नेस्य वेष्टिलो होतो आम्ही आशिय आमुतेय रक्षील म्हणूनी नवेच आमुचे मनींचा वास पुत्र झाला निर्वाणवेश कायवर दिधला त्या महेशय शनिप्रदोष्य पूजिता म्या ऐसे नानापरी देखा जननी करी महादुःखा जवळी येवोनी बाळक संबोखित मातेसी घरांत जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोखंड सबळा हातीय धरितांची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवस्य बोलावुनिया पत्तीसी दाविती झाली तयेवेळ्य गौप्य करीती तयेवेळा मंदिरात नेलय तया बाळा पाहती त्याची बाळलीला आणिक लो हातीय देती अमृतदृष्ट्य पाहता स्वामी समृद्धई झाली सर्व हेम्य विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्राते आलिंगोनी विनविताती जनकजननी तुअ तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझेनिय सर्वस्व लादल्य बोलता आम्ह्य नाही ऐकिल्य अज्ञान मायेन्य विष्टिल्य भूकेय ऐस्य म्हणुअ तुझ आमुचे मनींची वासना तुम्हा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्रराया हास्यवदन करी बाळ यज्ञोपवीत दावी गळा कटिय दानवी मौंजी स्थळा म्हणूनी दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी दावी बाळक संतोष्य मुंजी बांधितांची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले केली आयती बहुतांपरी रत्नखचित अलंकार्य मायामोह्य प्रीतिकर्य समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखापरत्वय वेद पढती इष्ट सोयरे दाईस गोत्री समस्त आले तया भवना नानापरीचे श्रृंगार उभारिले मंडपाकार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेंचितसे नगरलोक विस्मय करीती मूक पुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपुल्य इतुकेय वेंचुनी पुत्रासी व्रतबंध करील परियेस्य गायत्री केव्य उपदेशी करील आचार कवणेवरी एक म्हणती हो का भलतेय मिष्टान्न आम्हांसी मिळतेय देकार देतील हिरण्य वस्त्र्य चाड नाहीय त्याचे मंत्रा ऐसे नानापरीचे लोक विचार करीती अनेक मातापित्या अत्यंत सुख देवदेवक करीताती चौलकर्म येरे दिवसीय भोजन चौलमणीसी पुनरभ्यंग करुनी हर्षी यज्ञोपवीत धारण केलेय मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त सहभोजन करावया माता घेऊनी गेली मंदिरात भोजन करोनी माते सव्य निरोप घेतो एकोभाव्य मुंजीबंधन असे कराव्य म्हणूनी आला पित्याजवळी गृह्योक्तमार्गे मौंजी देखा बंधन केलेय त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेस्य
उपदेश देती परिहेस्य बाळ उच्चारी मनोमानस्य व्यक्त न बोले कवणापुढ्य गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषण्य रत्नखचिता देती झाली तया वेळ्य पहिली भिक्षा घेऊनी कर्य आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचारधर्मे वर्ततसे पहिली भिक्षा येणेंपरी देती झाली प्रीतिकर्य अग्निमिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तया वेळ्य दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा शून्य लोक समस्त तटस्था माथा तुकिती तये वेळ्य तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पढे आता अग्नायाही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे सभा समस्त विस्मया करी पहाती हर्षनिर्भर्य मुकेय बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणूनी करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुम्हा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणूनी नवती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जावं तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघर्य वेदाभ्यास मनोहरी करण्य असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःख्य दाटली अतिगहन बाष्प निघताती लोचनीय आली मूर्छना तये वेळ्य निर्जीव होऊनी क्षणेक करीती झाली महाशोक पुत्र माझा तुअरक्षक म्हणूनी केली आशा बहु आमुतेय रक्षिसी म्हणूनी होती आशा बहु मन्य न बोलसी आम्हांस्वे याची गुण्य मुकेय म्हणविसी आपणासी न ऐकोय कधीय तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वरपूजा आलेय फळ म्हणूनी विश्वास केला आम्य ऐसे नानापरी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळ्य ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खिदवू अंतःकरण आम्हा करण्य तेंची असे तुते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धार्य तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेस्य तुवा आराधिला शंकर जन्मांतर्य पूर्वापार म्हणूनी मस्तकीय ठेवीती कर मग तिसी जहालय जाती स्मरण पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केलेय चरण कमळा श्रीपाद उठवूनी अवलिळा सांगती गौप्य अवधार्य ऐक माते ज्ञानवंती हा बोल करे वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसार्य याची कारणे आम्ही आता हिंडुव समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणूनी निरोप मागती येणेंपरी जननियेसी गुरुमूर्ती सांगे विनयस्य पुनर्पी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्य पुत्रासी विनवी तये वेळ मातेय सांडुनी तुम्ही जरी जाल आणि कधीय न देखव बाळ केविय वांचुव पुत्रराया धाकुटपण्य तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्रीय ख्याती सुरस आश्रम चारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थधर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य अपरांपर मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेंपरी ब्रह्मचर्यमार्ग ऐका पठण करावे वेदादिका विवाह होता गृहस्थ्यनिका पुत्रादिक लाधावे यज्ञादिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करण्य न्याया येणेंविधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपण्य समस्त इंद्रिय संतुष्टवाव्य मनींची वासना पुरवावी तदनंतर तपासी जाव्य संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्रीगुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणूनी सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवितसे नमून ते अपरिसा श्रोते जन श्रीगुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषेंकरुनी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर येती श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीगुरुनरिबाळचरित लीलावर्णन नाम एकादशोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेव दत्त।